हॅलो मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत मिनी समोसा बॉम्ब. जसं आपण मोठा समोसा खातो ना, त्याच प्रकारे छोटे समोसे असे एकदम बॉम्ब टाईप आपण बनवलेले आहेत. तर आता आपण सुरुवात करूया. आणि ह्याच्यात मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्यात, त्या तुम्ही नक्की बघा, कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला त्या कळतील. तर मी रिफाईंड व्हीट फ्लावर म्हणजेच मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं अजवाईन टाकलेलं आहे आणि थंड तेलाचं मोहन टाकलं आहे, त्याच्यानंतर थोडं मीठ टाकलेलं आहे. आणि आता काय करायचं आहे, पहिली स्टेप म्हणजे हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकमेकांना प्रॉपर लागले पाहिजेत, प्रॉपर मिक्स झाले पाहिजेत. त्याशिवाय नाही तर ते मीठ पूर्ण लागणार नाही. आणि ते तेलाचं जे मोहन टाकलंय ते जर व्यवस्थित आपण मिक्स नाही केलं तर आपल्याला लाटताना पीठ लावायला लागेल. हे आपण तेलाचं मोहन टाकलंय ना, त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला लाटताना पीठ लावायची काही जरूरत होत नाही. तर बघा, मस्तपैकी ते मिक्स झालंय, त्याची मूठ बनली. आता आपण थोडं थोडं पाणी टाकून टिप नंबर 2, हे पीठ एकदम घट्ट मळायचं आहे. जेवढं आपण घट्ट मळू तेवढ्या समोसाची जी स्किन असते ती एकदम क्रिस्पी बनते, क्रिस्पी इन द सेन्स खुसखुशीत बनते. मग आपण थोडं थोडं पाणी टाकून असं त्याला घट्टपैकी मळून घ्यायचंय. पाणी हे एकदाच नाही टाकायचंय मैद्यामध्ये, कारण मैदा हा लगेच पातळ होतो. सो अशा प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याचप्रमाणे व्यवस्थित असं हळूहळू पाणी टाकून घट्ट मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तो आटा किती घट्ट आहे. याच प्रकारे व्यवस्थित असं कुस्करून त्याला मळून असा घ्यायचा आहे. मळून घेतल्यावर असा बनतो, त्याला 30 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं. तर आता आपण थोड्याशा खड्या मसाल्यांची तयारी करूया. तर मी 3च गोष्टी घेतल्यात, एक म्हणजे सिनेमन, ब्लॅक पेपर आणि कोरिएंडर सीड्स. हे समोसा बनवताना या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर ह्या मस्तपैकी बघा रोस्ट करून घेतल्यात, सोनेरी रंग येईपर्यंत त्याला असं रोस्ट केलंय, हलकं रोस्ट केलंय. बघू शकता तुम्ही आफ्टर आणि बिफोर. आता आपण काय करायचं, एक छोटासा खलबत्ता घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ते असं कुटायचं आहे. मिक्सरमध्ये नाही लावायचं आहे, कारण ते एकदम फाईन पावडर बनते आणि त्याची ती टेस्ट जी यायला पाहिजे समोशाला ती येत नाही. तरी पण एक मिक्सरचा असं स्पीड, एक अर्धा स्पीड करून तुम्ही करू शकत असाल तर अशा प्रकारे टेक्स्चर बनवून घ्या. ह्या टेक्स्चरला खूप छान टेस्ट येते आणि हा सिक्रेट मसाला आहे. तर आता आपण काय करायचं आहे, आता आपण त्याचं स्टफिंग जे आहे बटाट्याचं त्याची तयारी करूया. तर सर्वप्रथम मी कढईमध्ये म्हणजे त्या पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे जरासं, त्याच्यामध्ये मी मोहरी टाकली आणि जिरं टाकलं आहे. मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकायचं आहे. त्याच्यानंतर मी लसूण टाकलेला आहे बारीक चिरलेला, आणि अद्रक टाकलेलं आहे, आलं टाकलेलं आहे. त्याचा थोडा रंग चेंज झाला ना की आपण मॅश करून पोटॅटो टाकायचे, बॉईल केलेले पोटॅटो आहेत हे. तर आपण मस्तपैकी असे मॅश करून टाकायचे आहेत, जेणेकरून ते असे पूर्ण असे बारीक झाले पाहिजेत. बारीक पण पीठ नाही करायचं त्याचं एकदम. तर तुमच्याकडे जे सुके मसाले आहेत, गरम मसाला म्हणा, चाट मसाला म्हणा, घरगुती किचन किंग मसाला म्हणा, हिंग म्हणा, हळद म्हणा, चाट मसाला, हे सर्व जे तुमच्या आवडीचे मसाले आहेत ते टाकायचे. पण जो आपला मेन मसाला आहे, जो आपण त्या 3 इन्ग्रेडियंट्सपासून बनवला आहे, तो तर मेन टाकायचा, त्यानेच समोसाची टेस्ट जास्त येते. सो हे तर बेसिक मसाले होतेच. तर आता आपण तो बनवलेला मसाला ह्याच्यात टाकलेला आहे. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाका, तुम्ही त्याची चव घ्या. त्याच्यानंतर थोडीशी रेड चिली पावडर टाकायची आहे. तुम्हाला जर रेड चिली पावडर टाकायची नसेल तर तुम्ही मिरचीसुद्धा टाकू शकता किंवा दोन्ही टाकू शकता. त्याच्यानंतर थोडीशी शुगर आणि मीठ टाकायचं आहे. शुगर टाकल्यामुळे काय होतं, थोडंसं गोडपणा येतो. ह्या तिखट भाजीला गोडपणा अतिशय छान लागतो समोस्यामध्ये. तुमच्याकडे काही ऑप्शन्स आहेत. तुम्ही शेंगदाणे टाकू शकता, तुम्ही त्याच्यात वाटाणे टाकू शकता, तुम्ही कोथिंबीर टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार काहीही टाकून मस्तपैकी भाजी आपली रेडी झालेली आहे. तर आता आपण काय करायचं आहे, जो 30 मिनटं रेस्ट करायला आटा ठेवलेला होता तो असा लाटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, आपण तेलाचं मोहन टाकल्यामुळे, व्यवस्थित असं मिक्स केल्यामुळे ह्याला पिठाची गरज लागत नाही लाटताना, आणि हेच महत्त्वाचं आहे, नाही तर तेलही खराब होऊन जातं. हे बघा, चपाती एवढं आपण जाडं ठेवलेलं आहे. तुम्ही त्याच्यापेक्षा थोडं पातळ केलं तरी चालेल. मी चपाती एवढं ठेवलेलं आहे जाडं. आता आपल्याला मिनी समोसे बनवायचे आहेत. तर मिनी समोसे बनवताना एकदम त्याचा परफेक्ट शेप नाही बनवत आहे पण, कारण आपण त्याला बॉम्ब असं म्हणतोय. तर बॉम्ब हा कसा बनवतोय ते बघूया. असे मस्तपैकी त्याला पिझ्झासारखे कटिंग केलेले आहेत. त्या पूर्ण त्या प्लेटला आपण पाणी लावलेलं आहे. मध्ये तो सारणाचा गोळा ठेवलेला आहे आणि मी ज्या प्रकारे फोल्ड करायला दाखवलं आहे त्याच प्रकारे तुम्ही फोल्ड करायचं आहे. सारण थोडंसं बाहेर आलं तरी काही प्रॉब्लेम नाही, मस्त कलर येतो त्याला. सो तुम्ही हे मिनी बॉम्ब बनवू शकता, एकदम नाश्त्यासाठी अतिशय छान आहेत. अशा प्रकारे
आपण सगळे समोसा बॉम्ब बनवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती छान सुरेख आणि क्यूट दिसत आहेत छोटे. आता तेल आपण गरम करत ठेवलं आहे. तेल हे मीडियम गरम आहे. तर तुम्हाला हे चेक करायचं असेल ना तर काय करायचं, एक छोटासा गोळा घ्यायचा, तो तेलात टाकायचा. तो हळूहळू तेलातनं वरती आला पाहिजे. ते म्हणजे तेल परफेक्ट आहे समोसेसाठी. जर तुम्ही फास्ट गॅस केला तेलाचा आणि तेल कडकडीत तापलेलं असेल तर त्याला लगेच बुडबुडे येणार आणि समोसा तेलकट होणार, शिजणार तो, पण समोशासारखी टेस्ट लागणार नाही. गॅस बारीक केला तर तो कच्चा राहील. त्याच्यामुळे असं कन्सिस्टन्सी ठेवा तेलाची जेणेकरून मीडियम असेल. एक बॅच तुम्ही तळून घ्या. जवळजवळ 20-25 मिनटं लागतात खूप समोसे असतील तर. जर कमी समोसे असतील तर 15 मिनटं लागतात. तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे, गोल्डन ब्राऊन. अगदी एकसुद्धा बुडबुड आलेला नाही आहे त्याच्यावर आणि इतकं खुसखुशीत झालं आहे. तर तुम्ही नक्की करून पहा. थँक्यू. फॉलो फॉर मोर.